मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी मध्ये मराठी विषयाच्या माध्यमातून मागील तासाला पान नंबर 53 वर जी माहिती होती, जो पाठ आहे एकनिष्ठ शिष्य अंबादास, या पाठाची थोडी माहिती घेतली. समर्थ रामदास स्वामी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु. त्यांनी विद्यार्थ्यांना गुरुकुलामध्ये ज्यावेळेस ते ज्ञान देत होते, आपल्या शिष्यांना माहिती देत होते, अशा शिष्यामध्ये अंबादास नावाचा एक एकनिष्ठ शिष्य होता आणि तो गुरूंची सेवा मनोभावे करत असे. प्रामाणिकपणे आपले काम करत असते. गुरूंनी सांगितलेली प्रत्येक आज्ञा तो पाळत असे आणि गुरु जे सांगल ते काम करत असे. यामुळे त्याचे जे सहकारी होते, बाकीची जी रामदास स्वामींची शिष्य होते, ते त्याच्याविषयी एकमेकांमध्ये चर्चा करत आणि त्याच्याविषयी काही ना काही बोलत असत. परंतु एकनिष्ठ शिष्यामध्ये अंबादास हा प्रामाणिकपणे काम करायचा, गुरूंनी सांगितलेली प्रत्येक आज्ञा पाळायचा. त्यामुळे इतर शिष्यांना त्याचा हेवा वाटत असे. एके दिवशी ज्यावेळेस रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य फिरायला जातात, त्यावेळेस एका शिष्याला हे काम सोपवून गुरुजी म्हणाले, ही करवत घे आणि झाडावर चढून खोडाच्या बाजूने ही फांदी कापून टाक. तो शिष्य म्हणाला, गुरुजी मला झाडावर चढता येत नाही. दुसऱ्या शिष्याला हे काम सांगितले, तेव्हा तो शिष्य म्हणाला, मला करवतीने कापता येत नाही, कुऱ्हाड असेल तरच जमेल. अशा पद्धतीने चारही शिष्यामध्ये प्रत्येक शिष्याने काही ना काही कारण सांगितले. परंतु तेच काम ज्यावेळेस अंबादासला सांगितले, त्यावेळेस गुरुजींची आज्ञा होताच गुरुजींनी तिसऱ्या शिष्याला हे काम करण्याचा इशारा केला. तेव्हा तो म्हणाला, बुंद्याच्या बाजूने फांदी कापली तर मी विहिरीत पडेन. अशा प्रकारे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिन्ही शिष्यांनी वेगवेगळी कारणे सांगितली. अशा प्रकारे काही ना काही कारण सांगून ते काम करण्यास कोणीही तयार झाले नाही. मग शेवटी समर्थ रामदास स्वामींनी अंबादासला सांगितले. गुरुजींची आज्ञा होताच अंबादास करवत घेऊन झाडावर चढला आणि बुंद्यापासून फांदी कापू लागला. सर्व शिष्य त्याचा मूर्खपणा पाहून हसू लागले. अंबादास कोणताही विचार न करता फांदी कापतच राहिला. फांदी कापली गेली आणि ती विहिरीत पडली. फांदीबरोबर अंबादास सुद्धा विहिरीत पडला. सर्व शिष्य घाबरून गेले. गुरुजी म्हणाले, काळजी करण्याचे काही कारण नाही, त्याची माझ्यावर श्रद्धा आहे, तेव्हा त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. पहा, गुरूंनी त्याची जबाबदारी घेतली होती, त्यामुळे अंबादासच्या केसालाही धक्का लागणार नाही असे गुरूंनी सांगितले. कारण का, स्वामींची आज्ञा होताच अंबादासने फांदीवर चढून करवतीने ती फांदी बुडाच्या बाजूने कापायला सुरुवात केली होती आणि हा त्याचा मूर्खपणा पाहून सर्वजण हसू लागले. परंतु अंबादास कोणताही विचार न करता फांदी कापतच राहिला. फांदी कापली आणि क्षणातच ती विहिरीत पडली. फांदीबरोबर अंबादासही पडला. सर्व शिष्य घाबरून गेले. गुरुजी म्हणाले, काळजी करण्याचे काही कारण नाही, त्याची माझ्यावर श्रद्धा आहे, तेव्हा त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. थोड्याच वेळात अंबादास बाहेर आला. त्याने गुरुजींना नमस्कार केला आणि म्हणाला, गुरुजी काळजी करू नका, मला कुठेही लागले नाही. गुरुजींनी सर्व शिष्यांना म्हणाले, पाहिलंत ना, तुम्ही सर्वजण त्याची थट्टा करीत आहात, पण गुरुच्या वचनात त्याची किती श्रद्धा आहे. सर्व शिष्यांच्या माना लाजेने खाली झाल्या. पहा, गुरुजींनी सर्व शिष्यांना सांगितले, पाहिलंत ना, तुम्ही सर्वजण त्याची थट्टा करत असत, त्याला चिडवत असत, त्याला मूर्ख म्हणत असत, पण गुरुच्या वचनात त्याची श्रद्धा आहे. सर्व शिष्यांच्या माना लाजेने खाली झाल्या. अशा तऱ्हेने एकनिष्ठ शिष्य जो आहे अंबादास, त्याने दाखवून दिले की गुरुची आज्ञा होताच काम केले, त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची इजा जखम झाली नाही. शब्दार्थ: शिष्य, विद्यार्थी, थट्टा, चेष्टा, झुकलेली म्हणजे वाकलेली, करवत, लाकडे कापण्याचे साधन, खोड, झाडांचा खुंट, कुऱ्हाड, लाकडे फोडण्याचे साधन,
बुंदा झाडाच्या मुळाकडचा भाग. श्रद्धा म्हणजे विश्वास. अशा तऱ्हेने आपण एकनिष्ठ शिष्य अंबादास आणि शब्दार्थ याची माहिती घेतली. पुढील तासाला आपण पुढची माहिती घेऊ. आणि हो, आजपर्यंत मराठी आणि हिंदी याचे अनेक चॅप्टर्स पूर्ण झाले आहेत. तुम्ही मला होमवर्क पाठवलेलं नाही, हे बरोबर नाहीये. सर्वांनी अभ्यास करून होमवर्क लिहून मला त्याचे फोटो सेंड करायचे आहेत. आणि 21-22 तारखेला आपली युनिट टेस्ट 4 हिंदी आणि मराठीची टेस्ट होईल, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे.